पालघरमध्ये शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं। यावेळी राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका करताना म्हटलं, भाजप हा घोटाळेबाज आणि वोट चोरांचा पक्ष आहे। पैशाने निवडणुका जिंकायच्या हेच त्यांचं सूत्र झालंय। मतदान याद्यांमधील गोंधळ आणि वोट चोरीचे पुरावे आता समोर येत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा आरोप त्यांनी केला। राऊत म्हणाले की बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई लुटण्याचं साधन आहे। अहमदाबाद सुरतचे व्यापारी मुंबईत येऊन लूट करतील, सामान्य जनतेला त्याचा काहीच फायदा नाही। शिंदे गटावर निशाणा साधताना त्यांना ठेकेदारांची सेना आणि भाजपच्या धाकाने निघालेली वरात असं म्हटलंय। या कार्यक्रमाला माजी आमदार व पालघर संपर्क प्रमुख विलास पोतनीस, उपनेते व पालघर लोकसभा यंत्रणा प्रमुख अमोल कीर्तीकर, उपनेते उत्तम पिंपळे, जिल्हाधिकारी गिरीश राऊत, सहसंपर्क प्रमुख विकास मोरे, निरीक्षक अजय ठाकूर, महिला संपर्क संघटक ममता चेंबूरकर, माजी संपर्क प्रमुख निलेश कंधे, उपजिल्हा प्रमुख सुधीर तामोरे, तसेच राजेश कुटे, दिलीप देसाई, संजय कांबळे, अनिल तरे, भूषण संखे, डॉक्टर विश्वास वळवी, जितेंद्र पामाळे, जयेंद्र दुबळा, मनोज संखे, सुनील महेंद्रकर, भावना केणी, नमिता राऊत, अनुजा तरे, राधा पामाळे, गीता संखे, अनुराधा सोनी आणि युवा सेनेचे रॉकी तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे खासदार संजय राऊत यांनी आज बोरिवली ते पालघर असा लोकलनी प्रवास करून जनतेशी थेट संवाद साधत रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। त्याची परिणती अशी आहे की गणेश नाईक हे अंतिम विजयी ठरले। गणेश नाईक हे कसलेले पेलवान आहे आणि गणेश नाईकांनी कधी संयम सोडला नाही, लक्षात। त्यांनी पक्ष सोडले असते पण संयम सोडला नाही। चला, धन्यवाद। मातीमध्ये जिंदालचा एक प्रकल्प येतोय, रिलायन्स येत आहे, वाढवण बंदराचा विषय चालू आहे, बुलेट ट्रेन जाते आहे। हे आमच्या भूमिपुत्रांच्या छाताडावरती जे येतंय सगळं, भारतीय जनता पक्ष, मोदी शहा यांची गुंतवणूक आहे। ही गुंतवणूक राज्याची नसून व्यक्तिगत गुंतवणूक आहे आणि आमची शेती, बरं का, आमच्या शेतकऱ्यांची संपत्ती खरं दरात उद्ध्वस्त होत आहे। नुकसान भरपाईच्या नावाखाली फसवणूक केली जाते। मुंबई अहमदाबाद रस्ता बघा, 8-8 तास लोकांना जास्त हलता येत नाही। कुठला विकास करता येतो? अडाणी इथे येलो हेलिकॉप्टर नाही, जाऊन बघा 8 तास। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बहुजन विकास आघाडीला देणार, सोलापूरमध्ये